नमस्कार. नमस्कार. दोस्तो, मला वाटतं आपण भारतीय मंडळी स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये भलतेच वाकबगार आहोत. म्हणजे असं की आमच्या भूमीमध्ये पूर्वकाळी सोन्याचा धूर निघत होता वगैरे वगैरे अशा आम्ही डिंग मारतो. मला आठवतं स्वातंत्र्यपूर्व काळात 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळामध्ये खरं म्हणजे तो सोबतीचा पिरियड होता चांगला. तर त्या काळामध्ये माझ्या बालपणी 30 ते 40च्या दशकात आमच्या किर्लोस्करवाडीला रुपयाला 8 शेर दूध मिळायचं. 8 शेर. खोटं वाटतंय ना? आता मला सांगा, हे सांगून आज काय उपयोग आहे का? आज 8 रुपयाला अर्धा लिटर दूध मिळत नाही. खरं म्हणजे आपल्याला स्वतंत्र होऊन 50 वर्ष उलटून गेली आहे का? 50 वर्ष. या लोकशाहीच्या काळामध्ये आपणच निवडून दिलेले आपले पुढारी आपल्याला निवडून देण्याच्या आधी बघा मी काय काय करून दाखवतो वगैरे अशा बढाया मारतात. म्हणजे काल तसा आज उद्या उद्या काय, काल काय होतं किंवा उद्या काय होणार आहे हे बोलण्यात काय अर्थ नाही खरं म्हणजे. कारण इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, पास्ट इज अ हिस्ट्री, पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. Today is a gift given to us by God. And that's why it is known as present. हे आपल्या सर्वांना मिळालेलं बक्षीस आहे. आणि म्हणून आपण एकत्र उभं राहून जर काही कार्याला सुरुवात केली तर येणारा प्रत्येक दिवस, उगवणारा प्रत्येक सूर्य आपल्यासाठी एक नवं प्रेझेंट घेऊन येईल.